या गेम मध्ये एक तर तुम्ही जिंकता किंवा संपता आणि या गेमचा किंग आहे ब्रिज बट्टी. मी बोलतोय मटका किंग या नवीनच अमेझॉन प्राईम वर रिलीज झालेल्या वेब सिरीज बद्दल. नागराज मंजुळे यांची मटका किंग ही वेब सिरीज टॉप 10 मध्ये नंबर 1 ला ट्रेंड करते आणि त्याचं कारण हे आहे की तुम्ही पहिला एपिसोड पाहता आणि शेवटपर्यंत थांबतच नाही. प्रत्येक एपिसोड मध्ये तुमच्या समोर नवीन नवीन इंटरेस्टिंग गोष्टी येत जातात. ब्रिज बट्टी कोण होता, तो जुगार या बिझनेस मध्ये का आला, त्याने कसा मटका हा गेम इंट्रोड्यूस केला, त्या मटक्या गेमचे काय काय इंटरेस्टिंग नियम होते. अगदी सामान्य कामगारापासून प्रशासनातील अधिकाऱ्यापर्यंत किंवा बिझनेसमॅन पासून अगदी पॉलिटिशियन्स पर्यंत किती लोक मटका या जुगाराशी कनेक्टेड होते. हा गेम कसा हळूहळू मोठा होत गेला आणि अगदी भारतभर पसरला. 1960-1970 साली कसा तो ऑपरेट केला जायचा या गोष्टी खूप इंटरेस्टिंगली दाखवलीत. काही ठिकाणी वेब सिरीज थोडीशी स्लो होते परंतु कुठेही भटकत नाही, त्यामुळे तुम्ही कुठेही वेब सिरीज मध्ये सोडून देणार नाही. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे खूप सारे मराठी कलाकार अगदी छोट्या रोल पासून मोठ्या आणि महत्वाच्या रोल पर्यंत तुम्हाला या वेब सिरीज मध्ये पाहायला भेटतील. आणि खऱ्या अर्थाने ह्या मराठी कलाकारांना हिंदी आणि इतर भाषिक ऑडियन्सच्या समोर आपला टॅलेंट दाखवण्याची संधी नागराज मंजुळे यांच्या मटका किंग या वेब सिरीज मधून मिळाली. जर तुम्ही लकी भास्कर, स्कॅम, फर्जी यासारखे वेब सिरीज आणि मूवीज पाहिले असतील आणि तुम्हाला ते आवडले असतील तर मी तुम्हाला मटका किंग ही वेब सिरीज नक्कीच रेकमेंड करेन आणि तुमच्यासाठी ही मस्ट वॉच वेब सिरीज आहे.